मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गोव्याच्या दौऱ्यावर आहे। गोव्यात ओबीसी महासंघाची 10वी राष्ट्रीय परिषद होणार आहे। या परिषदेदरम्यान आता ओबीसी संदर्भात यावेळी काय मोठी घोषणा किंवा काय संबोधित करतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। गोव्यामध्ये ओबीसी महासंघाची ही 10वी राष्ट्रीय परिषद आहे। त्याचबरोबर नुकतंच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका ही ओबीसी आरक्षणात सहित होणार असं न्यायालयानं स्पष्ट केल्यानंतर आज या परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गोव्यात असतील। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 10वे अधिवेशन जे आहे ते आज गोव्यात पार पडणार आहे। श्यामाप्रसाद मुखर्जी इंडोर स्टेडियममध्ये पार पडणार आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष आहेत जे बबनराव तायवाडे सर, काय सांगाल एकंदरीतच आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अधिवेशन जे आहे ते गोव्यात पार पडणार आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत जे उपस्थित असणार आहे। स्थानिक स्वराज्य निवडणुकीचे 27% आरक्षण पुन्हा आलेलं आहे। काय बघता याच्याकडे, काय पुन्हा नवीन अधिवेशनात ओबीसी संदर्भात काय तुम्ही महत्त्वाचे ठराव मांडणार आहात? नाही, जे काही केंद्र सरकार मान्य करते, राज्य सरकार मान्य करते आहे, हे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या चळवळीचं यश आहे। आणि म्हणून मागील 10 वर्षापासून जी आम्ही परंपरा सुरू केलेली आहे त्या परंपरेनुसार 7 ऑगस्ट ज्या दिवशी मंडल आयोग लागू झाला होता तो दिवस या देशातील ओबीसींच्या स्मरणात कायमस्वरूपी राहावा म्हणून आम्ही 7 ऑगस्टला महाधिवेशनाचं आयोजन करत असतो। यावर्षीचं हे 10वं महाधिवेशन आज गोवा येथे संपन्न होत आहे। आपण जर बघितलं तर सर्वपक्षीय नेते इथे उपस्थित असणार आहे। काय एका अर्थानं एक अधिवेशनाला एक फलश्रुती म्हणता येईल? नाही, समाजाची मागणी आहे तर सर्व पक्षात ओबीसी समाज आहेत आणि म्हणून आम्ही त्या सर्व पक्षातल्या लोकांना बोलवतो। आणि 7 ऑगस्ट जो आम्हाला नोकरी आणि याच्यात आरक्षण मिळालं, शिक्षणात आरक्षण मिळालं, आता 1931ला जातनिहाय जनगणना झाली। केंद्र सरकारनं असं म्हटलं की 2027ला आम्ही जातनिहाय जनगणना करू। त्या पुन्हा एकदा सुवर्ण दिवसाची आम्ही वाट पाहतो। तेजस मुळतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, गोवा।